मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आज आपण कुरकुरीत केळीचे चिप्स तयार करत आहोत. काही मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, जसं माझ्या मुलाला आता सुट्ट्या लागल्या आहे, पण काही मुलांची शाळा सुद्धा सुरू झालेली आहे. ज्यांना सुट्ट्या लागल्या आहेत त्यांना मधल्या वेळेत कधीतरी 5-6 वाजता किंवा खेळून आल्यानंतर संध्याकाळी काहीतरी खायचं असतं. मग अशा वेळेस आपण त्यांना हे बनाना चिप्स, घरी केलेले बनाना चिप्स देऊ शकतो. नाही तर मग ते बाहेरून काय पॅकेटचे कुरकुरे किंवा पोटॅटो चिप्स वगैरे मागतात. मग त्याच्यापेक्षा हे आपल्याला माहिती तरी असतं, की आपण कुठल्या तेलामध्ये तळलेलं आहे. जरी तेलकट असेल, जरी ऑइली असेल म्हणजे आपण तळलेलं आहे ऑब्व्हियसली, तर कधीतरी द्यायला काहीच हरकत नाही. आणि काही मुलांच्या तर शाळा सुरू झाल्या आहे आणि तुम्ही त्यांना छोटा डब्बा, छोट्या सुट्टीचा डब्बा देत असाल, तर त्याच्यासाठी पण हे परफेक्ट ऑप्शन आहे. तर म्हणूनच आज मी मस्त असे कुरकुरीत आणि अगदी सोप्या पद्धतीने हे केळीचे चिप्स किंवा बनाना चिप्स कसे करायचे ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी सोपी केळीच्या चिप्सची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी कच्चा केळी घेतलेले आहे. तर मी इथे 1 डझन केळी आणल्या होत्या. त्यापैकी 9 केळी मी इथे वापरलेले आहे. आणि 9 केळीमध्ये बऱ्यापैकी एक छोटा डब्बा म्हणजे असा 1-2 किलोचा डब्बा असतो ना, 1 किलोचा, तो आरामात भरतो. तर आता त्या केळीचे असे साल काढून घ्यायचे आणि साल काढताना 2 लेयर्स काढायच्या. म्हणजे आपण जेव्हा साल काढतो तर एका लेयरमध्ये परत थोडेसे ते बनानाच्या सालीचे तुकडे राहतात. पण अजून एकदा पील केलं की छान असा केळ व्यवस्थित सोलला जातो. जसं मी इथे दाखवते अगदी त्या पद्धतीने. त्यानंतर असेच 2-3 करून घ्यायचे. सगळेच एकदाच करून ठेवायचे नाही, नाहीतर ह्या केळी काळ्या पडतात. मग आता 2-3 केल्यानंतर डायरेक्ट तेलामध्ये चिप्स करायचे. जसे आपण बटाट्याचे चिप्स करतो अगदी त्या पद्धतीने. तर चिप्सचं जे तुमच्याकडे चिप्स मेकर वगैरे असेल त्याने डायरेक्ट तेलामध्ये हे करून घ्यायचे, चिप्स करून घ्यायचे. तर हे बघा असेच डायरेक्ट करून घेतलेले आहे. आणि याला सुरुवातीलाच हलवायचं नाही, नाहीतर मग या चिप्सचा आकार बदलतो आणि ते असे गोल गोल तयार होतात किंवा सरळ राहत नाही. तर सुरुवातीला याला जेव्हा तुम्ही याला हलवता सुरुवातीला 1-2 मिनिटं तर हलवू नका. त्यानंतर अगदी थोडं-थोडं करा आणि त्यानंतर जसं मी इथे दाखवत आहे थोडं आलटून-पलटून करू शकता. आणि गॅस जो आहे तो सुरुवातीला हाय ठेवायचा जेव्हा आपण चिप्स घालतो आणि नंतर मीडियम गॅसवरती हे चिप्स तळून घ्यायचे. हे चिप्स झालेले कसे ओळखायचे? तर आपण सुरुवातीला घातल्यानंतर छान असे तेलाचे बुडबुडे येतात आणि नंतर हळूहळू हे जेव्हा कमी होतात तेव्हा समजायचं की हे चिप्स आपले तळत आलेले आहे. त्यानंतर मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्यामध्ये मीठ आणि हळद घेतलेली आहे. मीठ अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा आणि पाणी पाव कप वगैरे असेल. त्यानंतर याला छान मिक्स करून जेव्हा हे चिप्स होत आलेले असतात ना किंवा हे थोडेसे कडक झालेले असतात, आपल्याला माहिती आहे की आता हे चिप्स सॉफ्ट नाहीये, अशा वेळेस हे पाणी घालायचं. 1 मिनिट ठेवायचं, 1 ते 1.5 मिनिटं. आणि गॅस जो आहे तो लो टू मीडियम ठेवायचा, हाय करायचा नाही. कारण ऑलरेडी आपले चिप्स तळलेले असतात म्हणजे झालेले असतात आणि त्यानंतर परत जर जास्त वेळ आपण किंवा गॅस मोठा ठेवला तर हे जे चिप्स आहेत ते लाल पडू शकतात. तर इथे ज्या मी काही टिप्स सांगितल्या आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही हे बनाना चिप्स केले तर अगदी परफेक्ट तुमचे हे बनाना चिप्स किंवा केळीचे चिप्स तयार होतात. तर दिसतंय ना किती सुंदर. आणि तो जो आपण हळद घातली त्याच्यामुळे पण खूप छान असा पिवळा रंग येतो. आता इथे एक महत्वाची टिप मी तुम्हाला सांगू इच्छिते. आपल्याकडे जी किसणी असते किंवा ज्याने आपण चिप्स तयार करतो ते थोडंसं पातळ असतं. जर तुमच्याकडे थोडंसं जाड असेल ना तर जाड किसणीने किंवा जाड बटाटा सोलणीने चिप्स मेकरनी करा. त्यामुळे हे जे केळीचे वेफर्स आहे ते मस्त असे जे बाहेर मिळतात ना त्या पद्धतीचे लागतात. तर हे बघा आपले मस्त असे हे कुरकुरीत बनाना चिप्स, केळीचे चिप्स, बनाना वेफर्स तयार झाले आहे. तुम्ही नाव काहीही देऊ शकता, पण एन्जॉय मात्र नक्की करा. तर एकदा करून बघा, मुलांना नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.